कित्येक घरांना मुलीची असोशी असते. आजही कित्येक घरांना मुलीची असोशी असते. आपल्याला एनर्जी आहे, मुली नकोय. इथेही बघा, मुलं किती दिसतात आणि मुली किती दिसतात. एका मिनिटासाठी असं गृहीत धरूया की जगात एवढंच जग आहे, बाहेर जग काहीच नाही, एवढंच जग आहे. आता विचार करा, ज्यांचं लग्न राहिले त्यांचा विचार करा, किती जण असेच मरतील. शक्य आहे, हे शक्य आहे कारण जोपर्यंत आपण जिजाऊंचा गुणगौरव करतो त्याच वेळेस आपण हे पण विचार केला पाहिजे की जिजाऊ आम्ही जन्माला घालतो आहोत का. आणि हे मी का सांगतोय, कारण जन्म मृत्यू विभाग आमच्या नगरपंचायतला आहे. माझ्याकडे जन्माच्या नोंदी होतात. ह्या जन्माच्या नोंदी होताना मुलांच्या जेवढ्या नोंदी होतात, सर विज्ञानाचा नियमच असा आहे की जन्माला येताना मुलांची संख्या जास्त असते. हे शास्त्र आहे, कारण मुलं जास्त जन्माला येतात, मुली येतानाच कमी येतात. हे विज्ञानातलं जरी शास्त्र असेल तरी सुद्धा जन्माला येऊ घातलेल्या कित्येक मुली पोटातल्या पोटात संपवल्या जातात. तुम्हाला असं वाटत असेल उद्योजक, प्रेरणा, युवक दिन याच्यात मुली कुठे आल्या, हाच प्रॉब्लेम. आता काही दिवसांपूर्वी, 2-4 दिवसांच्या पूर्वी एका मोठ्या कंपनीच्या मालकानं एक वाक्य असं म्हटलं, जे मी परत इथे म्हणणार नाही, परंतु त्यांचं असं म्हणणं होतं की किती दिवस म्हणजे तुम्ही जी लोक आहेत, म्हणजे पुरुष मंडळी, तुम्ही 90 तास काम करा, 90 तास. आणि का काम करा, तर किती वेळ तुम्ही घरातल्या बायकांना पाहत बसा. या वाक्यात असं गृहीत धरलंय की बायका फक्त घरात असतात. या वाक्यात असं गृहीत धरलंय, मला या गोष्टीची चिड आहे की बायका फक्त घरात नसतात आणि पुरुष फक्त बायकांना बघत बसत नाहीये. तर घर सांभाळणारी एक गृहिणी सुद्धा एका उद्योजकापेक्षा मला श्रेष्ठ वाटते, कारण घर सांभाळणं हे कुठल्याही कंपनी सांभाळणं इतकं सोपं काम नाही. एक दिवस घरातली स्त्री गेल्याच्या नंतर, आपली आई, बहीण, ताई कुणी घरी नसल्याच्या नंतर बघून बघा की घरामध्ये किती राडा होतो. साधा स्वतःचा काढलेला शर्टही खुंटीवर लटकवताना आपल्याला लक्षात येत नाही की शर्ट कुठे ठेवायचा, पॅन्ट कुठे ठेवायची आणि बेल्ट कुठे ठेवायचा. घराचं उत्तम नियोजन करणारी स्त्री ही सगळ्यात मोठी उद्योजक आहे. मुलींना शिकवावं लागत नाही. मुलांना उद्योजक करा, मुलांना उद्योजक बनवा. मुली ह्या त्यांच्या उद्योजक असतात. आता काही जणी नसते उद्योग पण करतात, त्यावर मी बोलणार नाही. पण आपल्याला जे उद्योग करायचे त्या उद्योगाच्या दृष्टीने मी असं सांगेल की मुलींचाही विचार मुलांच्या बरोबरीने झाला पाहिजे. आणि म्हणून जिजाऊंचा गुणगौरव करताना आजच्या काळात जिजाऊंचा जन्म आपल्यासाठी महत्वाचा आहे. मला इथे मुलींची संख्या कमी दिसते, कदाचित मुली गैरहजर असतील असं मी गृहीत धरतो, परंतु तरी सुद्धा मुलांइतकी संख्या मुलींची असेल यावर मला शंका आहे. मुलींची संख्या कमीच आहे. का कमी याचंही कारण आहे की मुलींना बाहेर शिकायला ठेवून काय करणार, इतर परक्याचं धन आहे, तिचा पगार कुठे बापाला मिळणार आहे, तो तर नवऱ्यालाच मिळणार आहे. अशी ही मानसिकता खेडेगावात आहे. मी हे का बोलतो याचंही कारण आहे की मी सुद्धा खेड्यातून आलोय, तुम्ही सुद्धा खेड्यातून आलोय. आपण कोणीही टेक्सासमध्ये जन्माला आलो, कॅलिफोर्नियात बालपण गेलं असे आपण नाही. आपण विवेकानंदांचं शिकागोचं भाषण सगळ्यांना पोटतिडकीने सांगतो की जमलेल्या माझ्या भगिनी आणि बंधूंनो. विवेकानंदांनी जे वाक्य उच्चारलेलं होतं ते बंधू आणि भगिनींनी असं नव्हतं. कारण अमेरिकेतलं कल्चर तेव्हाही आणि आताही मुलींना प्राधान्य देतं. माय सिस्टर्स अँड ब्रदर्स असं ते इंग्रजीतलं वाक्य आहे. म्हणजे त्यांनी पहिल्यांदा भगिनींचा उल्लेख केलाय, नंतर भावांचा उल्लेख केलाय. या एका वाक्यावर आपण ओरडून विवेकानंद संपवतो. बस, विवेकानंद म्हणजे दुसरं काय? विवेकानंद म्हणजे फक्त प्रेरणास्थान. पण प्रेरणास्थान म्हणजे काय, तर जमलेले माझे बंधू आणि भगिनी. एवढेच विवेकानंद आहेत का? नाही. आयुष्याचे 39 वर्ष जो माणूस आयुष्यात जगला, त्या 39 वर्ष जगलेल्या आयुष्यामध्ये त्या माणसानं एवढं कमवावं की एका 140 कोटी लोकसंख्येच्या देशाला त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा करावा लागावं. यात त्या माणसाच्या आयुष्याचं संचित आहे. आयुष्य किती जगला यापेक्षा कसं जगलं हे फार महत्वाचं आहे. इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअपवर जगणाऱ्या तुमच्या आमच्या पिढीला आजकाल प्रेरणेसाठी इतर कुठेच जाण्याची गरज नाही. माझ्या भाषणातून तुम्हाला प्रेरणा मिळेल का? कदाचित किरकोळ मिळेल, पण व्हॉट्सअप आणि फेसबुक इतकी प्रेरणा मी तुम्हाला देऊ शकणार. प्रचंड प्रेरणा आहे. एक रील स्क्रोल केली की पुढच्या रीलवर इतकी प्रचंड प्रेरणा आहे की आता जग बदलून टाकतो की काय असं प्रत्येकाला वाटायला लागतं. पण तो मोबाईल बदलण्याशिवाय दुसरं काहीच करू शकत काहीही नाही. मित्राने सॅमसंग अल्ट्रा S24 घेतला, मी का घेतला नाही? माझ्याकडे ऍपलचा आयफोन का नाही? ह्या सगळ्या विचारांना तुम्ही आम्ही बाहेर निघणार आहोत का? मला कुणीही मोठा व्यक्ती, मार्गदर्शक अशा भूमिकेतनं बघू नका. मित्रांनो, तुमचा मोठा भाऊ या नात्यानं हक्कानं तुम्हाला काही गोष्टी ज्या घडतात त्या तुम्हाला सांगतो आहे आणि त्यावर तुम्ही एक वेळ विचार केला पाहिजे, एवढंच माझं मत आहे.
मी सांगत होतो की दोन महत्वाच्या व्यक्तींची आज जयंती आहे, राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद. विवेकानंदांचं नाव कोणीतरी मगाशी सांगितलं, लहानपण नरेंद्र होतं आणि त्या क्षणी माझ्या मनामध्ये आलं की नरेंद्र नावाचे लोक फार हुशार असतात. या देशामध्ये नरेंद्र नावाच्या व्यक्तींना फार मोठी किंमत आहे. या देशामध्ये राज्य करणारा लोक, राज्य करणारी जनता, राज्य करणारं शासन, हे सगळं नरेंद्र या लोकांना घाबरतं. का घाबरतं? मी असं म्हणत नाही की नरेंद्र हे सत्ता गाजवतात. नरेंद्र हे तुम्हा आम्हाला डोक्याला खुराक देतील अशा काही गोष्टी सांगून जातात, देऊन जातात. मित्रांनो, मी देशाच्या पंतप्रधानाबद्दल एवढंच सांगेन की त्या व्यक्तींच्या राजकीय आयुष्याबद्दल माझं बोलणं संयुक्तिक नाही आणि मी त्यावर बोलणार सुद्धा नाही, परंतु त्या व्यक्तींकडे काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. मोदी साहेबांचं एक भाषण, देशाचे पंतप्रधान म्हणून एक भाषण मी त्यांचं ऐकलं होतं, ज्या भाषणावर त्यांच्या टीका टिप्पणी सुद्धा नंतर झाली, त्यावर मी बोलणार नाही. पण त्यांनी असं म्हटलं होतं की या देशामध्ये देवालयापेक्षा शौचालयांची गरज जास्त आहे. या वाक्यावर लोकांनी त्यांना ट्रोल केलं, लोक त्यांना शिव्या घातल्या असतील, पण मी त्या वाक्याशी सहमत आहे की या देशामध्ये देवालयापेक्षा शौचालयांची गरज आहे. कारण आज स्त्रियांची लाज राखण्याचं काम आमचे शौचालय करतात. बाहेर रस्त्यावर जोपर्यंत ती रस्त्यावर शौचालय जाईल तोपर्यंत आम्ही अभिमानाने कधीच असं म्हणू शकणार नाही की आमच्याकडे स्त्री सुरक्षित आहे. नरेंद्र नावाचे लोक हे फक्त देशाचे पंतप्रधान होतात म्हणून मोठे नाही. कदाचित आपल्याही गावात 2-4 नरेंद्र असतील, पण त्याही पेक्षा महत्वाचं आहे की हा जो नरेंद्र होता फक्त नरेंद्र राहिला नाही, नरेंद्राचा स्वामी विवेकानंद होतो. हे का, कसं आणि कधी झाला याचा विचार तुम्ही आम्ही कधी केलाय का? आपण आपल्या वाचनात कधीतरी याचा विचार करूयात अशी माझी प्रामाणिक अपेक्षा आहे. या दोन्ही महापुरुषांना सर्वात प्रथम विनम्र अभिवादन करतो आणि मग आपल्या मूळ विषयाकडे, युवक प्रेरणा दिन, उद्योजकता प्रेरणा दिन याकडे वळूया. मित्रांनो, एकदा एका संतांना एका कुणीतरी विचारलं की महाराज, माझा छोटा बाळ आहे, तो फार प्रचंड गुळ खातो. एक स्त्री घेऊन आली त्या महाराजांकडे, म्हणजे महाराज, माझं बाळ फार गुळ खातंय, तुम्ही याला सांगा गुळ खाणं चांगलं नाही. महाराज म्हणे ठीक आहे, तुम्ही 8 दिवसानंतर या. स्त्री म्हणजे महाराज आजही सांगू शकता म्हणे, तुम्ही 8 दिवसानंतर या म्हणे, तेव्हा सांगतो म्हणे, तेव्हा बरोबर कालमंत्र देतो. 8 दिवसानंतर ती स्त्री गेली, परत महाराजांना भेटली. म्हणे महाराज, 8 दिवस झाले तुमच्याकडे आले होते, 8 दिवसापूर्वी तुम्ही सांगितलं की 8 दिवसानंतर या, याची गुळाची लागलेली सवय तुम्हाला मोडायची, तुम्ही याला गुळ खाऊ नका असं सांगा. महाराजांनी सांगितलं, बाळ, गुळ खाऊ नको. काय वेगळं सांगितलं? गुळ खाऊ नको. हे मीही सांगू शकत होतो ना, गुळ खाऊ नको, फक्त मी महाराज नाही एवढंच. त्याचा बापाही सांगू शकत होता गुळ खाऊ नको. त्या स्त्रीने एवढंच विचारलं, महाराज गुळ खाऊ नको, हे तर आम्ही सांगू शकत होतो, तुम्ही सांगू शकत होता, बरं एवढंच काय, ठीक आहे, तुमचा आदर म्हणून तो तुमचं ऐकेलही, पण हेच वाक्य तुम्ही 8 दिवसापूर्वीही सांगू शकत होता, तुम्ही आज का सांगितलं? 8 दिवसाची वाट कशासाठी बघितली? का 8 दिवस वाट बघायला लावली? महाराजांनी सांगितलं, बाई, कारण 8 दिवसापूर्वी मी स्वतः गुळ खात होतो. आमच्या सगळ्या मार्गदर्शकांची हीच अडचण आहे, आम्ही तुम्हाला लाख सांगू, पण आमच्याकडनं ते होईल का? नाही. पण तरी मी जसं सुरुवातीला सांगितलं, मी उद्योग करत नाही. उद्योग करणाऱ्यांचे उद्योग सुरक्षित कसे राहतील हे बघण्याची जबाबदारी माझी. कारण एखाद्या उद्योजकाला कर नाही भरला तर त्याची प्रॉपर्टी सील करायची का नाही हा निर्णय माझा. त्यामुळे मी उद्योजक किंवा मी उद्योग करत नाही याचा अर्थ मी तुम्हाला सांगू शकत नाही असा नाही, पण तरी मी आपल्या सगळ्यांना हे अवगत करू इच्छितो की मी उद्योग करत नाही, पण तुम्ही उद्योग का करावा यावर मी नक्की तुम्हाला सांगू शकतो. कारण आज आपल्याकडे काय झालं की प्रत्येकाला स्पर्धा परीक्षा करून राज्यसेवा असेल, यूपीएससी असेल, एमपीएससी असेल, या परीक्षा देऊन सगळ्यांना अधिकारी व्हायचंय. आणि तुम्हाला समोर दिसणारे पण अधिकारी दिसत असतील किंवा शासकीय नोकरीतील लोक दिसत असतील, हे बघून तुम्हाला असं वाटू शकतं की आपण उद्योग करून काय करा, आपला उद्योग करून काय उपयोग, माझ्याकडे पैसा नाही, माझ्याकडे परिस्थिती नाही, माझ्याकडे भांडवल नाही, माझ्याकडे घर नाही, मी काय अंबानीचा मुलगा आहे का, मी काय अदानीचा भाऊ आहे का? आपल्याकडे सगळ्यात मोठी खंत जी सांगितली जाते की माझ्याकडे भांडवल नाही, माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही, म्हणून मी उद्योग करू शकत नाही किंवा मी उद्योग करू शकत नाही. मित्रांनो, उद्योग करण्यासाठी काय लागतं तर भांडवल नंतर लागतं, इच्छाशक्ती आणि जिद्द लागते असं मला वाटतं. जे उद्योजक आहेत ते नक्की या विषयावर सांगू शकतात. तुमच्या स्वतःच्या मनामध्ये हे फिक्स हवं की मला उद्योग करायचा आहे. मग उद्योग करणं म्हणजे काय तर घरी फाटलेल्या कपड्यांपासून गोधडी बनवणं सुद्धा उद्योग आहे. त्याच्यासाठी फार विमानच बनवायची गरज आहे का? नाही. घरी लोणचं पापड बनवण्याचा घरगुती उद्योग असेल महिलांचा, हा सुद्धा उद्योग आहे. आपली उद्योगाची बघण्याची भूमिका कशी की उद्योग म्हणजे काहीतरी अवाढव्य असतं, काहीतरी मोठं असतं, पैसा लागतो, सगळं लागतं, फार मोठमोठ्या ओळखी लागतात आणि श्रीमंत माणसांसोबत आपले कॉन्टॅक्ट लागतात, असं काही नाही.
उद्योग करणं म्हणजे काय तर तुम्ही तुमच्याकडे आहे त्या भांडवलामध्ये आहे तसा उद्योग सुरू करू शकता. फक्त तुम्हाला त्यासाठी तुमची इच्छाशक्ती हवी आणि तुम्ही ते करायचं आहे हे स्वतः ठरवायला हवं. इथं मी सांगतो म्हणून तुम्ही उद्योग करायला शकता असं नाही. कारण तुम्ही ज्या अर्थी आयटीआयला आलेले आहात त्या अर्थी तुम्हाला इथे उद्योजक होण्यासाठी शिकवलं जातं आणि कला कौशल्यांचं काय महत्व आहे हे मी तुम्हाला फक्त एका स्टोरीमधनं परत एकदा सांगतो. मित्रांनो, एकदा एका मग असं तुमच्या प्राचार्यांसारखे प्राचार्य मला काय झालं बघूया जरा, मी बघतो कशाला कोणाला बोलवताय. गेले 2-4 मशीनचे पार्ट इकडे तिकडे केले, काही जमलं नाही. परत वापस आले. प्राचार्यांना लाज वाटली, मी प्राचार्य आहे, मला मशीन नीट नाही करता येते. पण हरकत नाही, प्रत्येकाला ते जमतं असं नाही. प्राचार्य परत आले. मग एक शिक्षक होता, तो म्हणे प्राचार्यांना काही जमत नाही म्हणे, अशीच प्राचार्य झाली. मी या प्राचार्याबद्दल बोलत नाही, मी एका एक्सवायझेड कॉलेजचं सांगतो. मग शिक्षकाने म्हणे प्राचार्य तुम्हाला एक जमत, तुम्हाला असं प्राचार्य केलं म्हणे. मी फार हुशार आहे म्हणे, मी जाऊन बघतो. त्याने 2-4 पार्ट इकडे तिकडे करून बघितले, काही मशीन नीट झाली नाही. मग परत एक विद्यार्थी होता असाच, आणि तोही राज्यात पहिला, देशात पहिला वगैरे आले. तुम्हाला सर तुमचं असं कसं जुनं नॉलेज झालं म्हणा, माझं नवीन नॉलेज झालं, तुम्हाला काही माहिती नाही असं मी बघतो म्हणे. तोही गेला 2-4 पार्ट इकडे तिकडे केले, काही मशीन दुरुस्त झाली नाही. सगळे कंटाळले. म्हणे ठीक आहे, आपण उद्या नसते उद्योग करू नये. असं मी सुरुवातीला सांगितलं की उद्योग करा पण नसते उद्योग करू नका. तर नसते उद्योग करू नये म्हणे आपण एखाद्या टेक्निशियनला बोलू. पण टेक्निशियनला बोलवलं, टेक्निशियनला सांगितलं की मशीन अशी आहे, बंद पडली आहे, काही चालू होत नाही, आम्ही असं बघितलं तसं केलं वगैरे. तर मला ठीक आहे, आता मला बोलवलंय ना, माझं आहे, तुमचं सांगू ना. आपल्याला सवय असते एखाद्याला दुरुस्त करायला बोलवलं की आपण सांगतो हे असं आहे का, ते तसं करू का, हे पटनात हे घालू का, ह्या वायरात ते वायर जोडू का. नाही, थांब, टेक्निशियनला बोलवलं ना, टेक्निशियनचं आहे. मग त्यानं मशीनला बघितलं, सगळी बघितल्यानंतर त्याच्या लक्षात आलं त्याला काहीच नाही, फक्त एक हातोडा घेतला आणि जोरात ठोका मारला, मशीन चालू. एका ठोक्यात मशीन चालू झाली. सगळ्यांनी तोंडात बोटं घातली. अरे प्राचार्य नाही, शिक्षक नाही, राज्यस्तरावरचा विद्यार्थी नाही, एवढंच करायचं होतं म्हणून. पण ठीक आहे, हरकत नाही म्हणे, एवढं करायचं होतं तरी पण आता ठीक आहे, काय म्हणजे टेक्निशियन असतो. मग म्हणे तुझी फीस किती झाली, तर म्हणे 10,000 रुपये. 10,000? एक ठोका मारायचा म्हणे 10,000 रुपये. मग कसा वाटला का म्हणे, एवढा तर पगारही नाही म्हणे आमच्या टेक्निकल स्टाफला, तुला एवढे 10,000 कशाला द्यायचे म्हणे एका मिनिटाचे. मित्रांनो, त्या टेक्निशियनला दिलेलं उत्तर फार सुंदर आहे. तो टेक्निशियन सांगतो, साहेब मी एकच ठोका मारला आणि एका ठोक्यात मशीन दुरुस्त केली, पण एक ठोका मारण्याचे 10,000 नाही. तो ठोका कुठं मारायचा याचे 9,000 आहेत, 1,000 रुपये त्या ठोका मारण्याचे. जर ठोकाच मारायचा होता तर तुम्ही का नाही मारला, बाकीच्याने ठोका का नाही मारला. याचा अर्थ काय तर जो टेक्निशियन आहे, ज्याच्याकडे कौशल्य आहे, त्याला कुठे ठोका मारायचा हे कळतं. आणि मी तुम्हा सगळ्यांना तशा दृष्टीने बघतो की तुम्हाला ठोका कुठे मारायचा ते माहिती आहे. ठोका सगळे मारू शकतात, हातोडी सगळे चालू शकतात, कुठे मारायचा हे शिकवण्याचं सगळं काही खटाटोप आहे तो इथनं चालतो, ते तुम्ही शिकता, म्हणून तुम्ही श्रेष्ठ आहात. हे सगळ्यात सुरुवातीला मान्य करा, त्याशिवाय उद्योजक होणे नाही. आपल्यातल्या कला कौशल्यांना वाव मिळाला पाहिजे. प्रत्येकानंच अधिकारी व्हावं, प्रत्येकानंच काहीतरी नेता व्हावं असं नाही. कारण नेता हाही एक उद्योग झालेला आहे सध्या. पण त्यापेक्षाही महत्वाचं आहे की आपण आपले उद्योग जे आहेत, आपल्याकडे जे बिझनेस आहेत, आपल्याकडे घरगुती उद्योग असेल किंवा कुठलाही बाहेरचा उद्योग असेल, आपण ते उद्योग का करत नाही याचा विचार आपण करणं गरजेचं आहे. आणि हे उद्योग करत असताना मग हे जे थोर पुरुष आहेत, ज्यांचा आपण युवक दिन साजरा करतो, राष्ट्रमाता, राजमाता म्हणतो, शिवाजी महाराज म्हणतो, अखंड महाराष्ट्राचंच नव्हे तर देशाचं प्रेरणास्थान जे शिवाजी महाराज आहेत, त्यांच्यापासून आपण काय प्रेरणा घेतो. त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन जर आपण आपले उद्योग सुरू करत नसू तर याचा अर्थ एवढाच की आपण इतिहासाच्या पुस्तकात फक्त महाराज शिकलो, महाराजांना कधीही डोक्यात घेतलं नाही, फक्त डोक्यावर घेऊन आपण नाचलो, डीजे आवाज वाढव तुझ्या आईची, एवढंच आपण केलं. मला वाटतं कुठंतरी हे बंद झालं पाहिजे, त्याशिवाय पर्याय नाही. पूर्वी सरांच्या काळात एक अमिताभ बच्चनचा पिक्चर होता सर, मर्द नावाचा. त्या पिक्चर मध्ये एक सुंदर गाणं होतं कि मैं मर्द टांगे वाला, मैं मर्द टांगे वाला, मुझे कोई क्या मारेगा, मेरा दोस्त है ऊपर वाला. आता आपण तसं म्हणत नाही. आता अमिताभही नाही आणि आपणही नाही. आता आपण बोलो जुबा किस. आपण काय म्हणतो, मैं गुटखा खाने वाला, मैं खर्रा खाने वाला, मुझे कोई क्या मारेगा, मैं तो खुद ही मारेगा. ही अवस्था म्हणून आम्हाला उद्योग नाही तर नसते उद्योग सुचतात. आणि मी हे सांगण्यासाठी आपल्यासमोर उभा आहे की मित्रांनो, आपले प्रेरणास्थान जर शिवाजी महाराज असतील, आपले प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद असतील, त्या स्वामी विवेकानंदांना आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान
आदरणीय पंडितजी नेहरू यांनी असं म्हटलं होतं, जसं महात्मा गांधींना आपण फादर ऑफ नेशन म्हणतो, राष्ट्रपिता असं म्हणतो, स्वामी विवेकानंदांना स्पिरिच्युअल फादर ऑफ इंडिया, आध्यात्मिक बाप या देशाचा कोणी असेल तर ते स्वामी विवेकानंद आहेत. एवढ्या मोठ्या राष्ट्रपुरुषांचा वसा वारसा तुम्ही आम्ही घेऊन फिरत असतो. जर मग असं असेल तर का आमची तरुणाई आजही बाटलीच्या आणि बोटीच्या मागे लागून आपली तरुणाई खराब होते? मित्रांनो, तुम्हाला असं वाटत असेल की हे विषय बोलण्यासारखे नाही, पण ह्याच विषयावर कोणीतरी बोललं पाहिजे. आणि हे सांगण्यासाठी मी तुम्हाला सांगू शकतो, कारण आजही महिन्याला लाख रुपये पगार कमवून सुद्धा सुपारीचं सुद्धा व्यसन नसणारा एकमेव व्यक्ती मी इथे. कारण मला सगळं परवडतं, तुमची रमही परवडते, तुमचा ओळखाही परवडतो, सगळं परवडतं, 4-3 सगळं परवडतं. तुम्ही जे सिनेमात बघता ते सगळं मला परवडतं, पण मला ते जमत नाही. याचं कारण व्यसनाच्या नादी लागून सगळ्यात जास्त आमची तरुणाई खराब झाली. हे व्यसन फक्त गुटखा आणि खऱ्याचं नाहीये. मी खऱ्याचा उल्लेख यासाठी केला की नागपुरी खरा तुमच्याकडे जरा जास्त आहे. ज्या बिल्डिंगच्या भिंती रंगलेल्या नाही त्यांनी ह्या लोकांना कॉन्ट्रॅक्ट दिलं तर तुम्हाला रंगवायची गरज नाही. शाळेच्या असो, महाविद्यालयाच्या असो किंवा कुठल्याही इव्हन शासकीय रुग्णालयांच्या भिंती सुद्धा ह्या रंगाने इतक्या रंगलेल्या आहेत की मी म्हणतो पेशंटला तपासण्याआधी आपण खर्रा विक्रेत्याला तपासलं पाहिजे नेमकं कुठल्या कलरचा तो मिक्स करतो त्यामध्ये. कारण इतका स्ट्रॉंग कलर आहे, तो निघत नाही, तो धुण्यानं निघत नाही, ब्रशनं निघत नाही, इतका स्ट्रॉंग कलर तो कुठनं आणतो. मित्रांनो, हे यासाठी सांगतो की जर व्यसनाच्या आधी लागून आपण आपलं प्रोडक्टिव्ह इयर जर आपण खराब करणार असू, आपली जी ऊर्जा आहे ती आपण खराब करणार असू, तर आपल्या हातून काहीही गुन्हे नाही. आपल्या तरुणाईचा सगळ्यात मोठा शाप काय असेल तर तो म्हणजे व्यसन आहे. आता फक्त हे दारूचं किंवा इतर कुठल्या गोष्टीचं व्यसन आहे का? व्यसन भरपूर असतात. शिवाजी महाराजांना स्वराज्याच्या निर्मितीचं व्यसन होतं, स्वामी विवेकानंदांना या देशातील गोरगरिबांच्या गरिबीचा विचार करण्याचं व्यसन होतं, समाज सुधारकांना समाजाच्या सुधारण्याचं व्यसन होतं. प्रत्येकाला वेगवेगळं व्यसन असतं. मला वाटतं आपण व्यसन धरावं, पण ते समाजाच्या बदलाचं व्यसन करावं. आपल्या नाही व्यसन करा. माणसामध्ये नशा असावी, पण तरुणाईमध्ये नशा कुठली असावी? ब्रँडीची, ओळखाची, रमची नशा नसावी. समाज बदलण्याची नशा असावी. 39 वर्षाचं आयुष्य म्हणजे फार कमी आयुष्य मित्रांनो. अत्यंत कमी आयुष्यामध्ये किंवा महाराजांनी सुद्धा 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये जे स्वराज्य उभं केलं, 50 वर्ष म्हणजे काही फार मोठे नाही. आपल्याकडे 80 वर्षाची म्हातारे काही केलं काहीच नाही, 4 मुली 2 मुलं, त्याच्यापेक्षा वेगळं काही आयुष्याचं संचित नाही. मग असं असताना आपण आयुष्यात काय करतो हे थोडं जरी आपण लक्ष दिलं तर माझ्या मते आपण उद्योग करायला पूर्णपणे सक्षम आहोत हे आपल्याला समजायला लागेल. आपण अवांतर वाचन करा, आपण समाज सुधारक असतील, प्रेरक असतील, उद्योजक असतील या लोकांशी भेटा. तुम्ही तुमचं कॉलेज संपल्यानंतर काय करता हे स्वतःला विचारा. तुम्ही तुमचं कॉलेज संपल्याच्या नंतर काय करता? टपरीवर बसून गप्पा मारता, जाणाऱ्या येणाऱ्या पोरींना बघता किंवा पोरी पोरांना बघता? याच्या पलीकडे आपण काय करतो हे बघणं गरजेचं आहे. हे विषय तुमच्या आवडीचे आहेत म्हणून मी तुम्हाला सांगत नाही, ह्या तुमच्या आमच्या सगळ्यांच्या समस्या आहेत. आज गावं बिघडली, शहरं बिघडली, सगळीकडे तेच आहे. मी एका नगरपालिकेला सर अगोदर अटॅचमेंटला होतो. त्या नगरपालिकेमध्ये शासकीय रुग्णालय PSC प्रायमरी हेल्थ सेंटर, ह्या प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये रुग्ण कमी आणि नशा करणारी पोरं जास्त आहेत. हे का होतंय? आमची पोरं आज तंबाखू असेल, खर्रा असेल, गांजा असेल, दारू असेल याच्या मागे का लागली? आणि मी असं म्हणत नाही मुली काही तर कमी आहेत, मुलीही कमी नाहीत, मुलींचा सुद्धा तेवढा सहभाग आहे याच्यामध्ये. तुमच्याकडे नाही, तुम्ही फारच्याकडे. पण एकूण विचार केला तर मुलं असो किंवा मुली असो, तरुण या घटकामध्ये सगळे येतात. आणि मित्रांनो, आपण आपल्या तरुणाईला जोपर्यंत सक्षम करणार नाही, तुम्ही इथे काय लिहिले? विकसित युवक, विकसित भारत. विकसित भारताचे स्वप्न फक्त कलाम सर बघू शकतात असं नाही, तुम्ही आम्ही प्रत्येक जण बघू शकतो. दिल्लीवरून तिथे मोदीजींनी सांगितलं की माझा देश विकसित करायचा आहे, म्हणून देश विकसित होणार नाही. मारेगावच्या एका साध्या युवकाला सुद्धा वाटलं पाहिजे की माझा देश विकसित करायचा आहे, तर माझा देश विकसित होऊ शकतो. 26 जानेवारी झेंडावंदनला बस्की साहेबांनी असं सांगितलं की मारेगाव शहर सुधारायचं. म्हणजे मारेगाव शहर सुधारणार आहे का? नाही. नगरपंचायत म्हणून माझ्या काही अपेक्षा आहेत की आपल्या शहरामध्ये स्वच्छता राहावी. मी मागच्या वेळेस एक निबंध स्पर्धा घेतली. त्या निबंध स्पर्धेमध्ये माझ्या स्वप्नातील मारेगाव नावाचा निबंध दिला होता. त्या निबंध वाचून, सगळ्या मुलांचे निबंध वाचल्यानंतर एका व्यक्तीचा निबंध मी वाचला, एका मुलाचा. त्या निबंधामध्ये त्यांना असं लिहिलं होतं, आणि तो निबंध माझ्याकडे आजही असेल, तुम्हाला बघायचा असेल तर. त्या निबंधात त्यांना असं लिहिलं होतं की फार सुंदर लिहिलं होतं की माझ्या शहरामध्ये रेल्वे आलेली असेल माझ्या स्वप्नामध्ये,
माझ्या स्वप्नातील मालेगावमध्ये काय काय असेल, रेल्वे असेल, बस असेल, विमान असेल, सगळ्या सोयी सुविधा असतील, असं असेल, तसं असेल, स्वच्छता असेल, सगळं असेल. अत्यंत सुंदर रेखाटन केल्याच्या नंतर मला असं वाटतं की खरंच हे सगळं होऊ शकतं का? तर होय, हे होऊ शकतं, पण याच्यासाठी सगळ्यांच्या सहकार्याची अपेक्षा आहे. पण त्या निबंधाचा शेवट करताना त्या मुलानं जे लिहिलं ते फार मन हेलावणार आहे. त्या मुलानं निबंधाच्या शेवटी असं लिहिलं, हे असं सगळं माझ्या स्वप्नात असलं तरी, हे असं सगळं माझ्या स्वप्नात असलं तरी मारेगाव मध्ये बदल होणार नाही, मारेगाव आहे तसाच राहील. ही हसण्याची नाही तर लाज वाटण्याची गोष्ट आहे. याचं कारण असं की जर माझ्या शहरातल्या एखाद्या युवकाला असं वाटत असेल की माझं शहर बदलू शकत नाही, तर शहरातलं प्रशासन असो, शहरातलं शासन असो, किंवा शहरातले लोकप्रतिनिधी असो, किंवा शहरातले नागरिक असो, सगळ्यांसाठी ही लाजवारी बाब आहे. मला वाटतं आपण सगळ्यांनी मिळून, एकट्या प्रशासनाला किंवा एकट्या नागरिकांना नाही, तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून यासाठी प्रयत्न केला पाहिजे की त्या व्यक्तीला किंवा त्या मुलाला असं वाटता कामा नये की मारेगाव आहे तसाच राहील. हा बदल तुमच्या आमच्यातनं झाला पाहिजे. ज्यावेळेस आपण असं म्हणतो की नगरपंचायतच्या घंटागाड्या येत नाहीत, त्यावेळेस एक प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे की आपण सगळे नगरपंचायतच्या घंटागाडीतच कचरा टाकतो का? काढतो ना. मी हे का सांगतोय? तुम्ही सगळे कदाचित शहरातले नसाल, काही लोक खेड्यात येत असतील, पण तुम्ही खेड्यातही विचार करा. आपली स्वच्छतेची व्याख्या अगदी सोपी आहे सर. घर स्वच्छ करायचं, रस्त्यावर कचरा टाकायचा, आमची स्वच्छता आहे. स्वच्छता म्हणजे एवढंच. मित्रांनो, एकदा एका ठिकाणी तुम्हाला परत एकदा कथा सांगतो. एकदा एका ठिकाणी 4 डुकरं लोळत होते. डुकरांचा उद्योग असतो लोळे. हल्ली माणसांचा पण काही झालं, पण डुकरांचा उद्योगाचा लोळ नाही. तर 4 डुकरं लोळत होते. माझा एक प्राणीप्रिय मित्र असा होता, त्याला असं वाटलं की डुकरं लोळतायत, काहीतरी वाईट होतं, यांची काळजी घेतली पाहिजे. तो त्यांच्या डुकरांच्या जवळ गेला, डुकरांना साफ केलं, धुतलं आणि बाजूला आला. डुकरं परत लोळायला गेले. 3-4 वेळेस मी बघितलं. मी त्या मित्राला असं म्हटलं की बाबा तू या डुकरांना साफ करतोय? अरे नाही म्हणे, प्राणी भुके जीव आहे, काळजी घेतली पाहिजे, स्वच्छता पाहिजे म्हणे. त्यांना अशा घाणीत आपण कसं सोडू शकतो? त्यांना घाण कशी काय जमेल? त्यांना सहन नाही होत म्हणे, आपण त्यांची काळजी घेतली पाहिजे. म्हणजे तू किती वेळा यांना धुतलं? म्हणजे 4 वेळा केले, आता 5व्यांदा करावं लागतं होतं. म्हटलं मूर्खा, ते डुकरं जिथं लोळतायत ती जागा स्वच्छ केली असती तर डुकरं घाण झाले नसते. डुकरांना स्वच्छ करण्यापेक्षा डुकरं लोळणारी जागा जर आम्ही स्वच्छ ठेवली तर डुकरं घाण होणार नाही. आम्ही जागा घाण करत आहोत आणि डुकरांना स्वच्छ करण्याचे स्वप्न पाहतो. मित्रांनो, आम्ही स्वच्छता आमच्या घरात आणि दारात दोन्ही ठिकाणी ठेवली तर शहर स्वच्छ व्हायला वेळ लागणार. स्वच्छतेची स्वप्न बघून स्वच्छता होत नाही. हाच मुद्दा सगळीकडे आहे की नगरपंचायत असो किंवा कुठलाही प्रशासकीय विभाग असो, आपल्यापर्यंत पोहोचण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. पण आपण काय करतो आहोत? घंटागाड्या येत नसतील तर घंटागाड्या येत नाहीत असं आपण सांगू शकतो, हक्कानं सांगू शकतो. पण घंटागाड्या आल्याच्या नंतर कचरा घंटा गाडीतच पडला पाहिजे, याची काळजी घेण्याची जबाबदारी कोणाची? काही गोष्टी प्रशासनाच्या आणि शासनाच्या सुद्धा हाताच्या बाहेरच्या असतात, शक्यता नसते बऱ्याचदा. अशा वेळेस आपण सुद्धा सहकार्य केलं पाहिजे आणि आपणही स्वच्छतेसाठी तत्पर राहिलं पाहिजे. तुम्ही उद्योग करत असाल, तुम्ही कुठल्याही प्रकारे एखाद्या एनजीओ मध्ये असाल, तुम्ही कुठेही असाल, तुमच्यासाठी काही गोष्टी ह्या ठरलेल्या आहेत. आणि हे आयुष्याला जोपर्यंत तुमच्या शिस्त येणार नाही, स्वच्छता आयुष्यामध्ये असणार नाही, जोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी होणार नाही, तोपर्यंत आपण फक्त ह्या गोष्टी ऐकत राहू, बघत राहू, मात्र बदल होणार नाही. अटल बिहारी वाजपेयींनी म्हटलं होतं ना कि तेरे सीने में नहीं तो मेरे सीने में सही हो कहीं भी आग, लेकिन आग जलनी चाहिए. मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए. फक्त हंगामा करना नहीं है, सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, मेरी कोशिश है की ये सूरत बदलनी चाहिए. ही सूरत बदलली पाहिजे, यासाठी तुम्ही आम्ही प्रयत्न केले पाहिजे. युवकांना प्रेरणा देणं यापेक्षा युवकांनी प्रेरणा घेणं गरजेचं आहे. कारण दिलं ते दान, याही पेक्षा घेतलं ते सगळ्यात मोठं सर्वश्रेष्ठ दान आहे, जे आपण स्वीकार करू. कारण गौतम बुद्धांना एक व्यक्ती शिव्या देत होता, तेव्हा गौतम बुद्धांना हसू येत होतं. शेजारच्या व्यक्तीने विचारलं, बुद्ध तुम्हाला तो शिव्या देतो आणि तुम्ही हसताय, तुम्हाला असं वाटत नाही का तुम्ही काहीतरी वेगळं करताय, विचित्र करताय? बुद्ध म्हणले, बाबा तुझ्याकडे अर्धी भाकरी आहे, समोरच्या व्यक्तीने तुला अर्धी भाकरी दिली, तू घेतली नाही, काय झालं? तुझ्याकडे भाकरी आली का? नाही. कुणालाही समजतं अर्धी भाकरी त्याच्याकडे आहे, त्यानं मला दिली, मी घेतली नाही, ती भाकरी त्याच्याकडेच राहिली. म्हणजे समोरचा व्यक्ती शिव्या देतोय, मी घेतल्या नाही, त्याच्याकडेच राहिलं. मी हसणारच म्हणे, मी घेत नाही तरी तो वारंवार देतोय, त्याच्यासारखा मूर्ख तोच. अशाच प्रकारे आपण सुद्धा हा विचार केला पाहिजे की जोपर्यंत देणारे देत राहतील, जोपर्यंत तुम्ही स्वीकारणार नाही, तुम्ही अंगीकारणार नाही, तोपर्यंत बदल होणे नाही. आमचे कितीही घसे सुकवले तरी फरक पडणार नाही. मुळात शेताला दिलेलं पाणी पिकापर्यंत जाईल याची खात्री शेतकरी करू शकतो,
पण पिकानंच ते पाणी घेणं नाकारलं तर पिकाची वाढ होणे नाही. तुम्ही सगळे पीक आहात, हे पाणी देणार आहेत आणि हे शेत आहे. ह्या संस्था, शासनानं उभारलेल्या संस्था म्हणजे शेत आहे. या शेतामध्ये उगवून येणारे नेते, कार्यकर्ते, अभियंते जे काही आहे हे सगळे पीक आहे. हे सगळं पीक जे आहे, हे सगळं पीक या देशाच्या कामी येणार आहे. आणि या पिकाची काळजी घेण्यासाठी राखणदार जे ठेवले हेही भारी इमानदार आहेत. कारण कुणी जागीरदार असेल, कुणी वतनदार असेल, पण जो इमानदार आहे तोच खरा सर्वश्रेष्ठ आहे. इमानदारीने स्वतःची राखण करणारे इमानदार शेतकरी सगळ्यांना मिळाले. शेती सुद्धा परिपक्व आहे, माती सुद्धा परिपक्व आहे. पिकाला ठरवायचंय दिलेलं पाणी घ्यायचं, दिलेलं खत घ्यायचं की नाही, हे सगळं तुम्ही घेतलं, पीक अत्यंत जोमानं वाढेल. वाढलेलं पीक पुन्हा शेतीच्या कामी येईल. एक पेरलेला दाणा उगवलेलं कणीस देतो, असं ज्ञान आमचा समाज आम्हाला देतो, आमची संस्कृती आम्हाला देते. अशाच प्रकारे आम्ही सगळ्यांनी पेरलेलं एक एक दाणा उद्या कणसाच्या रूपात निर्माण होईल. देशाच्या विकासासाठी इथला युवक कामी येईल हीच अपेक्षा ठेवतो. आपल्या सगळ्यांना उद्योजक होण्यासाठी आणि उद्योजक होण्यापेक्षाही एक यशस्वी आणि सुसज्जन पुरुष होण्यासाठी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद.